नांदेडमध्ये फटाका बुलेटवाल्यांवर पोलिसांचा मोठा ऍक्शन मोड। धडाकेबाज कारवाई करत 100हून अधिक बेकायदेशीर सायलेन्सर जप्त आणि थेट नष्टही करण्यात आले। नांदेड शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाका बुलेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नियमबाह्य पद्धतीने बदल केलेल्या सायलेन्सरमुळे रस्त्यावर मोठा आवाज निर्माण होत होता। यामुळे नागरिक त्रस्त झाले होते आणि वारंवार तक्रारी समोर येत होत्या। याच पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवत अशा वाहनांवर कारवाई सुरू केली आहे। या कारवाई दरम्यान 100हून अधिक बेकायदेशीर सायलेन्सर जप्त करून थेट नष्ट करण्यात आलेत। ही कारवाई नियमभंग करण्याकरिता मोठा इशारा मानली जात आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्पष्ट सांगितलं आहे की कंपनीकडून दिलेल्या सायलेन्सर शिवाय इतर कोणतीही सायलेन्सर वापरण्यावर कठोर कारवाई केली जाईल। नागरिकांनी नियम पाळावेत आणि ध्वनी प्रदूषण टाळावं असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे। असा जे विदाउट सायलेन्सर्स किंवा मॉडिफाईड बाईक्सची कारवाई मागची झाली होती, आज सर्व सायलेन्सर जप्त करून ते बुलडोजर फिरवून आपण स्क्रॅपमध्ये विकून आपलं रजिस्टरवर घेणार, अभिलेखवर घेणार। पण हा एक सिम्बॉलिक मेसेज पण आहे की नांदेडमध्ये जे एक समस्या दिसतो प्रत्येक सण उत्सवमध्ये किंवा इन जनरल डेली पण, की फटफट बाईक, विदाउट सायलेन्सर्स बाईक, मॉडिफाईड बाईक्स हा प्रमाण वाढलेला आहे। त्यामध्ये आता नांदेड पोलीस स्ट्रॉंग भूमिका मागच्या काही काळात घेत आहे। मागची एक जयंतीमध्ये सुद्धा आम्ही 97 बाईक्स जप्त करून त्यांच्यावर कोर्ट करून बाईक सुटला अशी कारवाई केली होती। त्यांच्यावर गुन्हे दाखल केला होता। फक्त फाईन देऊन आम्ही बाईक सोडणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला कोर्ट करून बाईक सोडवावे लागेल। तो एकंदरीत असा की नांदेड पोलीस आणि CTB वजीराबाद आणि CTB द्वारा हा विदाउट सायलेन्सर मॉडिफाईड बाईक्स किंवा विदाउट नंबर प्लेट बाईक्स यांच्यावर थोडा आम्ही जास्त कठोर भूमिका घेणार आणि आम्ही आवाहन करणार प्रत्येक बाईक ऑनर्सला, तरुण पिढीला, की तुम्ही असा विदाउट सायलेन्सर बाईक्स जे धोकादायक आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि आजूबाजूचे परिसरमध्ये सुद्धा एक सेन्स ऑफ डिसऑर्डरलीनेस किंवा सेन्स ऑफ लॉलेसनेस असा जे दाखवतो, यावर आपण कंट्रोल करू। तसेच जे पालक आहे, गार्जियन्स आहे, पेरेंट्स आहे, त्यांना पण जास्त लक्ष देण्याची गरज आहे की आपण जे जुवेनाइल्सला, मायनरला बाईक देतो आणि मायनर मॉडिफाईड करून बुलेट्स असो किंवा मोटरसायकल चालवतो, आपण हा प्रमाण नांदेड सिटीमध्ये आणि तालुक्यामध्ये कमी करू। त्याचसाठी आता नांदेड पोलीसची आणि CTBची ट्रॅफिक ब्रांचची हा मोहीम आहे। थँक्यू। श्रीरामनवमीची तयारी जवळपास आता पूर्व तयारी झालेली आहे। काही जे राहिलेलं आहे ते आपण करत आहोत। आज पण आम्ही सर्व आयोजक मंडळची मीटिंग घेतली, आमची सर्व ऑफिसर्सचा मीटिंग घेतलेला आहे। बंदोबस्त स्कीम मोठ्या प्रमाणावर तैनात आहे आणि SRPFची एक कंपनी, RCPची 6 प्लाटून्स, तसेच आमचे जवळपास 1500 स्टाफ ऑफिसर्स ह्यामध्ये पार्टिसिपेट करणार। नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 40 मिरवणूक आहे, सिटीमध्ये 4 आणि तालुका लेवलमध्ये सुद्धा इन्क्लूड करून 40 मिरवणूक आणि 5 बाईक रॅली आहे। तो सर्व ठिकाणी आम्ही लक्ष देणार। सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तो इथे जास्त बंदोबस्त, जास्त तयारी आम्ही ठेवणार। थँक्यू। नांदेड पोलिसांची ही कारवाई फटाका बुलेटवाल्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे। आता नियम पाळणार की पुन्हा कारवाईला सामोरे जाणार हे वाहनधारकांनीच ठरवायचे।